महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची थार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। बड्या उद्योजकाने अलिबागमधील नागावला मिळवून दिला 3000 कोटींचा शब्द। मुंबईपासून फक्त तास दीड तासांच्या अंतरावर असलेल्या अलिबाग तालुक्यातील नागाव या लहानशा किनारपट्टी गावाने देशभरातील उद्योजकांचे लक्ष वेधले आहे। हिरानंदानी उद्योग समूहाचे प्रमुख निरंजन हिरानंदानी यांनी येथे अँटार्क्टिका सागरी पर्यटन विकास प्रकल्पाच्या शुभारंभ सोहळ्यात 3000 कोटींच्या गुंतवणुकीची मोठी घोषणा केली। नागावची निसर्ग सुंदरता, नागग्राम म्हणून आंग्रेकाळी काळात ओळखले जाणारे हे गाव अलिबागपासून 7-8 किलोमीटर अंतरावर आहे। हिरवागार नारळी पोफळीच्या झाडांनी पांघरलेल्या शालेय रंगीत सडकांनी नटलेल्या या किनारपट्टीवर पांढऱ्या वाळूचा लांबट समुद्र किनारा पर्यटकांना आकर्षित करतो। येथील घनदाट बागा आणि निसर्गरम्य वातावरण शहरी धकाधकीतून सुटका घेणाऱ्यांसाठी स्वर्गासारखे आहे। प्रलंबित विकासाची मोठी घोषणा। हिरानंदानी समूहाच्या वतीने सुरुवातीला 2000 कोटीहून अधिक गुंतवणूक होणार असून राज्य सरकारच्या सहकार्याने जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा, पंचतारांकित हॉटेल्स आणि जेट्टी बांधल्या जाणार आहेत। या प्रकल्पाने नागावला आंतरराष्ट्रीय पर्यटन स्थळाचा दर्जा मिळेल असा विश्वास निरंजन हिरानंदानी यांनी व्यक्त केला। त्यामुळे स्थानिक रोजगार वाढेल आणि अलिबाग परिसराची पर्यटन ओळख बळकट होईल। मान्यवरांची उपस्थिती शुभारंभ सोहळ्यात स्थानिक आमदार महेंद्र दळवी, जिल्हाप्रमुख सुरेंद्र म्हात्रे, जिल्हा परिषद सदस्य सचिन राऊळ आणि जिल्हाधिकारी किशन जावळे उपस्थित होते। गोवा नव्हे तर नागावकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे, कारण मुंबईकरांसह देशभरातून पर्यटक इथे येत असून हॉटेल व्यवसायही फळला आहे। या 3000 कोटींच्या गुंतवणुकीमुळे अलिबाग नागावचा कायापालट होईल आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळेल हे पाहणं आता उत्सुकता वाढवणार आहे। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी निलेश फुंडेंसह तृप्ती भुईर, नागाव, अलिबाग।